आपल्याकडे घड्याळ फक्त वेळ दाखवत नाही, ते घरातील प्राण, ऊर्जा, वेग, गती आणि प्रगतीचं प्रतीक आहे. पण जर ते चुकीच्या दिशेला लावलं तर वेळ थांबत नाही, थांबते प्रगती. काम अडकतो, पैसा अडतो, मानसिक ताण वाढतो. आज आपण शोधू घड्याळ कोणत्या दिशेला ठेवावे, कोणती दिशा सर्वात शुभ, चुकीच्या ठिकाणी ठेवलं तर काय परिणाम, थांबलेले घड्याळ घरात ठेवावे का, उपाय, नियम, टिप्स. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे घड्याळ शुभ ऊर्जा आकर्षित करणारे 7 गोल्डन वास्तू रूल्स. नमस्कार, मी ॲस्ट्रो अभिराज आणि ऊर्जा विज्ञानावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आजचा विषय छोटा आहे पण प्रभावी मोठा आहे, घड्याळाची दिशा. चला सुरुवात करूया. घड्याळाची वास्तू. घड्याळ फक्त साधन नाही, ते गती आणि जीवन प्रवाहाचं प्रतीक आहे. वास्तूमध्ये वेळ चालणे, जीवन चालणे, काटा फिरणे, ऊर्जा प्रभावी, टिक टिक घरातील जीवनाचा रिदम. घरातील घड्याळ योग्य ठिकाणी असेल तर प्रसन्नता, वेग आणि उत्साह, निर्णय क्षमता, आर्थिक वाढ. चुकीच्या ठिकाणी असेल तर कामात विलंब, ताण, वाद, नकारात्मक विचार, आर्थिक अडथळे. घड्याळ कोणत्या दिशेला ठेवावे? पहिलं, उत्तर दिशा, नॉर्थ, सर्वात शुभ दिशा. उत्तर दिशा कुबेर, धन देवताची दिशा. उत्तर दिशेला घड्याळ असलं तर पैसा टिकतो, कामात वेग, विचार स्पष्ट, घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. पूर्व दिशा, ईस्ट, दुसरी सर्वात उत्तम दिशा. पूर्व दिशा सूर्याची, ज्ञान, ऊर्जा, आरोग्य. पूर्व दिशेला घड्याळ सकाळची सत्व ऊर्जा, मन शांत, विद्यार्थी, नोकरी करण्यासाठी लाभदायक. दक्षिण दिशा, साऊथ, टाळावी, कारण साऊथ यमाची दिशा, ऊर्जा शोषण, थकवा, स्लो प्रोग्रेस. जर ठेवायलाच लागले तर रेमेडी पुढे सांगतो. पश्चिम दिशा, वेस्ट, सावधगिरीने. वेस्ट चांगली किंवा वाईट नसते, न्यूट्रल. पण चुकीच्या प्रकारचं घड्याळ असलं तर काम लांबतात, निर्णय उशिरा घेतला जातात. जर वेस्टला ठेवायचं असेल तर गोल घड्याळ, आवाज कमी, मॉडर्न मिनिमल लुक. घड्याळ निवडताना महत्त्वाचे नियम. पहिला रूल, घड्याळ नेहमी चालू असावे, थांबलेले घड्याळ थांबलेली प्रगती. टाइम ऑलवेज मूव्हिंग, लाईफ मूव्हिंग. रूल दुसरा, वेळ नेमकी असावी, 5 ते 10 मिनिटं चुकीची, डेली सबकॉन्शियस निगेटिव्हिटी. रूल तिसरा, घड्याळ वाहत्या ऊर्जेकडे तोंड करावे. एंट्रन्स जवळ असेल तर काटे घराच्या आत येणाऱ्या दिशेने, पॉझिटिव्ह इनफ्लो. रूल चौथा, आकार, शेप मॅटर्स. गोल, ओव्हल फ्लो आणि हार्मोनियम. चौकोन स्टेबिलिटी, ऑफिस रूम ओके, त्रिकोण सामान्य टाळा. रूल पाचवा, आवाज कमी, टिकटिक जास्त, मनावर ताण. रूल सहावा, तुटलेले कर्क घड्याळ, निगेटिव्ह एनर्जी स्टोअर होते. रूल सातवा, घड्याळची उंची, डोक्याच्या उंचीपेक्षा वर शुभ, कानाखाली भारी ऊर्जा. चुकून साऊथ वेस्टला असेल तर उपाय. रामबाण उपाय, घड्याळाजवळ तुळस, ग्रीन प्लांट, संध्याकाळी दीप, अगरबत्ती, पितळ फ्रेम चांगली, कुबेर मंत्र 3 मिनिटं रोज. स्पेशल वास्तू फॅक्ट. जर घरात नेहमी वेळेचं कमतरता जाणवते, काम उशिरा होते, लिव्हिंग रूममध्ये एक मोठं घड्याळ, बेडरूममध्ये लहान सॉफ्ट क्लॉक, किचनमध्ये घड्याळ नको, टेम्पल रूममध्ये नको, तर मित्रांनो, वास्तुशास्त्र सांगतं नॉर्थ आणि ईस्ट बेस्ट, साऊथ अवॉइड, वेस्ट न्यूट्रल. घड्याळाचं वेळ सांगत नाही, ते जीवनाची दिशा सांगतं. योग्य जागी ठेवा, ऊर्जा प्रवाही योग्य होईल आणि घरात समृद्धी प्लस संतुलन प्लस गती येईल. जर हा व्हिडिओ ज्ञानवर्धक वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा तुमचं घड्याळ कुठे आहे, सबस्क्राईब करा. वास्तुशास्त्र सिरीजसाठी घरातील लोकांना शेअर करा. धन्यवाद.